असं सुरुवात करून देण्यास हातखंड आहे. येस, आपण बघतोय या लगेच ऋषिकेश वैद्य पुढे येत आहेत की कोणती ट्रॉफीवर ते लगेच दोन बोटा अशी समोर करतील आणि येस कोणतेही एक चॉईस करा असं आम्ही सांगू शकतो. थोडासा मजेशीरपणा येतोय एकूणच वातावरणामध्ये. आता काहीतरी थोडे वातावरण थोडंसं हलकं हलकं वाटतंय. आता सगळे प्रेक्षक फ्रेश झालेले दिसत आहेत, सगळे चांगले चांगले ब्रश करून आलेले दिसत आहेत. वेल डन. अंतिम सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येतोय रुपेश, खेळण्यासाठी सज्ज आहे प्रथमेश. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, हक केलाय, गुड शॉट बाय प्रथमेश. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि सीमारेषा गाठतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. व्हॉट अ स्टार्ट बाय प्रथमेश. अंतिम सामना सुरू झाला आणि प्रत्येक सामन्यात हीच गोष्ट बघायला मिळाली आहे प्रथमेश तसेच ओमकारच्या दृष्टीने की त्यांनी जबरदस्त स्टार्ट दिलाय आणि तो स्टार्ट मिळाल्यानंतर आपण बघतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांनी केलंय. 3 षटकांचा सामना, पहिल्या षटकाचा पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळतोय. मगाशी श्रेयश इंदुलकर यांच्याशी बातचीत करत होतो आणि श्रेयसनं सांगितलं की ही सीमारेषा भरपूर दूरवर ठेवलंय तुम्ही, जरा विचार करा त्या गोष्टींचा. मात्र नक्कीच तुमच्या ज्या सूचना आहेत त्या मी नक्कीच या गोष्टीचा विचार केला जाईल. भरपूर काही अशा गोष्टी आहेत आम्हाला जाणून घेता आल्या. त्या स्पर्धेनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला अतिशय जबरदस्त साथ दिली या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर भरपूर असे वलयांकित क्षण होते या एकूणच स्पर्धेने पाहिलेत. मान्य गिल्बर्ट शेंट यांचं येणं, त्यानंतर आपण बघितलं कृष्णा सतपुते यांचा एक जबरदस्त सत्कार सोहळा आम्ही संपन्न केला. त्यानंतर ओमकार आणि त्यांच्या टीमचा जबरदस्त कलेक्टिव्ह एफर्ट्स आपण बघितले आहेत. हायलाइट्स आहेत, लक्षात घ्या एकूणच या मालिकेचं. रुपेश पुढचा चेंडू ओमकार साडे. ओमकारनं जागा बनवली होती या स्ट्रोक साठी, मात्र ऍट एंड चेंडू जर बघितला बरोबर आवाक्य बाहेर आहे चेंडू. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि नंतर चेंडूला मूव्ह केलं जात आहे. गुड बॉलिंग बाय रुपेश, इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. आपण ज्या 3 बॅट बघतोय इथे मल्हार स्पोर्ट्स मार्फत या 2 बॅट देण्यात आलेल्या आहेत आणि एक बॅट मुन्ना उबेद खान यांच्या मार्फत देण्यात आलेल्या आहे. त्यांचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. या 2 ज्या बॅट्स आहेत मल्हार स्पोर्ट्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या, त्या दोन्ही बॅट्स अंतिम सामन्यात जे दोन्ही संघ आलेत त्या दोन्ही संघांना एक एक बॅट दिली जाईल आणि त्यांच्या कॅप्टन्सना ती बॅट दिली जाईल. आणि जी एक बॅट मुन्नानं इथे आम्हाला देणगी दाखल दिली ती बॅट आम्ही मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कारासाठी देणार आहोत. आपल्यातून बॅट्स आहेत, निश्चितच या बॅट्स तुम्हाला आवडतील आणि निश्चितच या बॅट्समध्ये अजून काही डागडुजी करण्याची जर वेळ असेल तर निश्चितच त्या स्पोर्ट्सला जय मल्हार स्पोर्ट्स किंवा मोना स्पोर्ट्सशी तुम्ही संपर्क साधू शकता. यावेळा ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन द पॅड येतोय. एक धाव कंप्लीट होत आहे. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 3 षटकांचा सामना तुम्ही बघताय. अंतिम सामना मीरा भाईंदर काँग्रेस कमिटीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ही संकल्पना जर बघितली तर डॉक्टर रोहिदाजी भोईर यांची ही संकल्पना मागच्या 2 महिन्यापासून या स्पर्धेवर काम सुरू आहे. यावेळेला आपण बघतोय या रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केला होता, अतिशय चांगला चेंडू संपतोय. वेल बोल्ड रुपेश असंच म्हणावं लागेल. रुपेशनं दाखवून दिलंय की समोर कितीही चांगले गोलंदाज फलंदाज असले तरी देखील माझं कर्तृत्व मी करून दाखवणार. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण बघतोय पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर रुपेशनं जबरदस्त कंट्रोल दाखवलाय आणि आपण बघतोय आता पूर्णपणे लाईट्स ज्या आहेत त्या ऑफ केल्या जात आहेत. शागीर डेकोरेटर्स थँक्यू व्हेरी मच. ही सगळी लाईटची व्यवस्था शागीर डेकोरेटर्स यांच्या मार्फत मोफत करण्यात आलं आहे. त्यांचा मी लाख धन्यवाद देतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. खरोखरच काही गोष्टी आहेत ज्या दिलखुलासपणे केलेत या स्पर्धेमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावेळा पुढच्या षटकासाठी कोण येतोय या इज इट नंदू? येस, नंदू येताना दिसेल. एक अतिशय स्टायलिश गोलंदाज आहेत. या बघायचं या षटकामध्ये एक्झॅक्टली काय, हे कदाचित निर्णायक षटक असू शकतं किंवा काय या षटकावर असं सांगू शकतो की सामन्याचं पारडं या बाजूला त्या बाजूला होऊ शकतं.
कट शॉट बाय प्रथमेश पवार. अफलातून फटका, अफलातून ड्राईव्ह दाखवला इथे. ओमकार लगेच दुसऱ्या धावेसाठी आले. थोडंसं फंबल झालं होतं आणि लगेच दुसरी धाव इथे पूर्ण केली जात आहे. 20 तारखेला ही आम्ही स्पर्धा सुरू केली 11:20 आणि आपण बघतोय 21 तारीख आणि आत्ताशी आपण घड्याळाकडे लक्ष दिलं तर 6 वाजून गेलेले आहेत आणि स्पर्धा अजूनही सुरू आहे. दॅट्स अ टीम स्पिरिट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत आणि हे क्रिकेट फिवर आहे मित्रांनो. हा चेंडू जर बघितला तर खाली राहतोय. प्रथमेशनं जी अपेक्षा केली हाईटची ती अपेक्षा फोल ठरते. हा चेंडू खाली राहिल्यामुळे प्रथमेशनं स्ट्रोक अगोदर कंप्लीट केलाय. चेंडू खालून जातोय, चेंडू निर्धाव जातोय. गट शॉट मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा झेल सुटतोय इथे. गेल घेण्याची खराब पद्धत इथे दाखवतायत ऑस्ट्रेलियन स्टाईल. मित्रांनो पुन्हा एकदा तीच चूक होते. हा झेल व्हायला पाहिजे होता. प्रथमेशला जीवदान दिलं जाते. 1 धाव मिळते. एका धावना संघाची धावसंख्या 2 आकडी धावसंख्येमध्ये प्रवेश करते. 10 धावा पूर्ण होत आहेत. अंतिम सामना तुम्ही बघतायत. आत्ताच आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही गोष्ट आम्ही सांगतोय. काही प्रेक्षक त्यांना पूर्ण कल्पना होती की 6 वाजतील अंतिम सामन्यासाठी, ते बरोबर येत आहेत. बेस्ट वेलकम. ओमकार सज्ज आहे. नंदू वर्सेस ओमकार. गुड कॉन्टेस्ट. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं कॉन्टेस्ट आहे. रिवर्स शेफ्ट अटेम्प्ट केलाय. व्हाट अ गुड शॉट दॅट इज. वन बाउंस सीमारच्या गाठेल. ओमकार ॲट इज बेस्ट. हा नक्की माणूस हा काय आहे कळायला मार्ग नाहीये. कुठल्याही प्रहरी या माणसाला तुम्ही क्रिकेट खेळायला बोलवा, तो येणार आणि तो गाजवणार. ओमकार देसाई. पुन्हा एकदा ती टॅगलाईन, जो करता है अच्छो अच्छो की धुलाई उसका नाम है ओमकार देसाई. व्हॉट अ ग्रेट शॉट. आपण बघितलं तर असं वाटणार नाही की ही मुलं यांची झोप पूर्ण झाली किंवा काय, मात्र अजूनपर्यंत जबरदस्त क्रिकेट सुरू आहे. लक्षात घ्या अजून भरपूर स्पर्धा सुरू आहेत आणि मगाशी कुणालने ज्या पद्धतीने माहिती दिली की आता लगेच कुणाल आणि एकूणच इकडचे जे आमचे सगळे खेळाडू आहेत ते खेळाडू लगेच पुढे सरकतील स्पर्धांसाठी. 9 वाजल्यापासून पुन्हा एकदा ॲक्शनला सुरुवात होणार आहे. भरपूर प्रीमियर लीग सुरू आहेत मुंबई परिसरामध्ये आणि त्या स्पर्धेचा आस्वाद आमचे क्रिकेटपटू घेत आहेत. मात्र एनर्जी लेवल बघा, संपूर्ण रात्र जागून संपूर्ण रात्र खेळून काढले त्यांनी असं म्हणावं लागेल. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. ग्रेट पॉवर बाय ओमकार देसाई. षटकार. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. आता जे व्हिज्युअल आम्ही आमच्या स्क्रीनवर बघतोय त्या जर मागच्या जर खुर्च्या आता हटवल्या, ती एक बाईक जर हटवली तर निश्चितच एक वेगळं दृश्य दिसेल. गुड शॉट. थँक यू ओमकार देसाई. MS स्टाईल मध्ये मारलेला षटकार. येस ओमकारने दाखवलंय रात्र सरलीये मात्र माझ्या खेळाची धुंदी उतरणार नाहीये. नशेफुल बॅटिंग. येस सगळ्यांची झोप उडले याबद्दल शंका नाहीये. काय स्ट्रोक दाखवलाय. थँक्यू ओमकार देसाई. यू द मॅन. बघा रिप्ले. MS स्टाईल. व्हॉट अ शॉट बाय ओमकार देसाई. ट्रेडमार्क शॉट आहे आणि ज्या वेळेपासून MS स्टाईल डेव्हलप झालंय त्या वेळेपासून काय क्रिकेट आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळत आहे. वाव. ओमकार देसाई ॲट इज बेस्ट. धावसंख्येकडे लक्ष वेधतोय. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. मागच्या 3 चेंडूवर तब्बल 16 धावांचा मार बसतोय नंदूला. तब्बल 19 धावा कुठल्या गेलेत नंदूच्या. शेवटचा षटक. धनेश येतोय गोलंदाजी मार्कवर. अजून एकही गडी पास झाला नाही आणि मगाशी तो आपण पाहिलं तो झेल सुटला प्रथमेश पवारचा. थोडेसे लगेच चेंजेस येत असतात. लक्षात घ्या एखादा गडी बाद झाल्यानंतर थोडेसे सामन्यामध्ये चेंजेस येत असतात. बघायचं यावेळेला ओमकारच्या बॅटिंगने प्रेरित होऊन प्रथमेश पवार काय करतोय. धनेश वर्सेस प्रथमेश पवार.
शॉर्ट बॉल डिलिव्हरी होती ऑन साइडला चेंडू टर्न केलाय फक्त एकच धाव पूर्ण केली जाईल ओमकारला स्ट्राइक वर आणलं जात आहे धाव संख्या 27 व्हॉट अ ग्रेट बॅटिंग ही स्पर्धा पूर्णपणे ओमकारच्या बॅटिंगनं ब्लेस झालंय असं म्हणावे लागेल पुढचा चेंडू धनेश वर्सेस ओमकार याला मिसाईल स्ट्रोक आहे ओमकार बाद होईल इथे येस धनेशने तो काटा काढलाय एक मोठा मासा घडायला लागतोय मात्र बाद होण्या अगोदर एक जबरदस्त बॅट्समनशिप इथे ओमकारनं दाखवले आहे अफलातून इथे ओमकारची धावसंख्या या सामन्यातील जर बघितली तर निश्चितच 2 षटकार त्यांनी ठोकल्यात तब्बल 17 धावा या सामन्यामध्ये ओमकारनं कुठले 3 षटकांच्या सामन्यात देखील त्यांनी अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. हु इज द नेक्स्ट बॅट्समॅन नो डाऊट श्रेयस इंदुलकर आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत ओमकारच्या या ग्रेट बॅटिंग साठी थँक्यू ओमकार देसाई एवढंच आम्ही सांगू शकतो ग्रेट बॅटिंग ग्रेट एनर्जी आणि ग्रेट बॅट्समॅनशिप यालाच म्हणतात डॉमिनन्स काय असतो ओमकार देसाई त्याचं नाव आहे श्रेयस इंदुलकर जॉईन करतायत प्रथमेश पवार यांना काही चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील धावसंख्येकडे लक्ष वेधतोय 27 धावा झाल्या 3 षटकांचा तुम्ही अंतिम सामना बघताय धनेश टू श्रेयस बॅक टू द बॉलर चेंडू निर्धाव जातोय यावेळेला अतिशय चांगला चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होताना दिसते प्रथमेश पवार तिथे धावचीच्या रूपानं बाद होताना दिसेल हा चुकीचा काल होता मात्र इथे फलंदाज बाद होते हु इज द नेक्स्ट बॅट्समॅन किशन देवेंद्र उतरताना दिसतील येस बॅट्समॅनला विनंती करतोय लवकर मैदानात उतरायचं आहे किशन देवेंद्र होता त्यात पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झाले होते एकही चेंडू खेळता येऊ शकला नव्हता बघायचा या सामन्यात पर्टिक्युलर अंतिम सामना या अंतिम सामन्यात तो कसा काय बॅटिंग दाखवतायत भरपूर एनर्जेटिक क्रिकेटर आहेत गेल्याच ते चेंडू चेक करतायत कौशिक इलेव्हनचा संघ आपण बघितला होता कृष्णा सातपुते अँड कंपनी कृष्णाला ज्या वेळेला 5 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागलं त्यानंतर तो डिहायड्रेट झाला होता लक्षात घ्या भरपूर वेळा तो फलंदाजी करत होता नंतर तो आतमध्ये आला लगेच तो पंख्याच्या बाजूला बसलाय त्यानंतर बातचीत करताना कृष्णा एक गोष्ट म्हणाला की एक्झॅक्टली जी पेनल्टी आम्हाला देण्यात आलंय ती काय तो नियम काय मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये तर त्याला काही गोष्टी समजावत्या आल्या की लक्षात घ्या काही खेळाडू असे बरेच खेळाडू आहेत जे बॅट्सची अदलाबदल करत असतात आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ वाया जात असतो हा याच एका गोष्टीला आळा घालण्यासाठी आम्ही हा नियम केला होता आणि ते त्याला पटलं लगेच त्यांनी एक आठवण करून दिली इथे जर बघितला तर हा झेल आहे नंदू कोणतीही चूक करणार नाही किशन पुन्हा एकदा 0वर बाद होताना दिसत आहे तर लगेच कृष्णाने एक आठवण आम्हाला करून दिली की मला अशाच एका 5 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं मात्र त्यावेळेला मी काय केलं असेल तर फक्त मी चेंडू चेक करायला गेलो आणि लगेच मला पेनलाइज केलं गेलं महेश होता येतात नवीन फलंदाज बुमरा तर कृष्णानं अतिशय चांगल्या रीतीने ॲप्रिशिएट केली ती गोष्ट मात्र एक गोष्ट लगेच तो हसत म्हणाला होता की यस या 5 धावांमुळे माझा संघ हरला नाही म्हणजे झालं मात्र एक अतिशय चांगला क्लीन विजय आपण बघितला तर ओंकार देसाई अँड कंपनीनं मिळवलाय यावेळा धनेश सक्रिय आहे डेड बॉलचा इशारा होतोय थँक्यू अंपायर पंचांची कामगिरी या मालिकेत अफलातून झालाय नो डाऊट थँक्यू अजित म्हात्रे थँक्यू अजय किणी थँक्यू अमोल वितोस्कर थँक्यू महेंद्र पाडेल
श्रेयस तेंडुलकरचा समोर आलेला फटका वन बाउंस सीमारेषा गाठेल का? दोन क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर येत आहेत, कॉलिंग नाहीये. 4 धावा मिळत आहेत या एकूणच शेवटच्या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या जर बघितलं तर 31 वर जाऊन पोहोचले. 32 धावांचं लक्ष आहे. सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 11 धावा प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील वाघबेळ संघाला. ही धावसंख्या रिचेबल आहे असं म्हणावं लागेल. मग तर गरज आहे पंकजच्या पॉवरची, केतनच्या टेक्निकची आणि चेतनच्या क्लासची. काय घडेल, कोण जिंकेल हा अंतिम सामना? लेट्स सी. आपण त्वरित जॉईन करतोय पुन्हा एकदा. कोणत्याही प्रकारचे म्युझिक वाजलं जाणार नाहीये कारण आमचे दोन्ही डीजे वादक पूर्णपणे मध्यरात्रीमध्ये गेलेले आहेत. काय करतील मित्रांनो लक्षात घ्या. मगाशी संतोष नाणेकर सुद्धा एक जबरदस्त झोप काढून झालाय त्याची, कारण अख्ख्या दिवसाचं जबरदस्त काम इथे पाहिलं गेलंय. मात्र कौतुक आमच्या पंचांचं, कौतुक आमच्या गुणलेखकाचं. मित्रा नक्कीच तुषारनं अफलातून कामगिरी केलंय. कम ऑन कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ. ही धावसंख्या नक्कीच रिचेबल आहे. गरज आहे तुमच्या पॉवरची. कम ऑन. लगेच आपण बघतोय ओमकारचा संघ मैदानाच्या आत जाताना दिसतोय. चांगल्या गोलंदाजीला सामोरा जावा लागेल ते म्हणजे इथे कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ संघाला. बघायचं आहे फलंदाजीमध्ये ते काय चेंजेस करतायत. इथे जर कुणाल स्पोर्ट्स संघ विजयी झाला तर निश्चितच हा हंगाम जर बघितला तर हंगामात सकाळी स्पर्धा खेळणं त्यांच्यासाठी नक्कीच सुदैवी ठरेल. एकतीस धावा झाल्या आहेत. 32 धावांचं लक्ष आहे. 3 षटकांचा अंतिम सामना आपण बघतोय. हा चषक जर बघितला मीरा भाईंदर काँग्रेस चषक या नावाने खेळवला गेलाय. ही सगळी क्षणचित्र जबरदस्तरित्या कव्हर झाले tenniscricket.in माध्यमातून, यूट्यूबवर, फेसबुकवर. एक क्षण असा होता या मालिकेत, संतोष नाणेकरने ही माहिती दिली की फेसबुकच्या माध्यमातून एका क्षणी 1,500 प्रेक्षक ही सामना पाहत होते फेसबुकच्या माध्यमातून. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आज tenniscricket.in माध्यमातून तुम्ही आम्ही जगभरात गेलोय, त्यामुळे निश्चितच एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल. पुन्हा एकदा tenniscricket.in मनापासून आभार. आम्ही या स्पर्धेसाठी तुम्हाला कॉल केला आणि निश्चितच तुमची चांगली सेवा या स्पर्धेसाठी मिळाली. अंतिम सामना आणि अंतिम 3 षटक बघायचं आहे. कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ संघ काय करतोय. खेळाडूंना विनंती करतोय मैदानाच्या आत लगेच जायचं आहे. आपण बघतोय एक प्रेयर झाली तिथे, एक हर्डल झालं आणि त्या हर्डल नंतर आता लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात होईल. एका बाजूला संघ बघतोय चामुंडा 11 भाईंदर, दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ. लगेच विनंती करतोय या नवी मुंबईच्या कुणाल दाते यांना. थँक्यू. धन्यवाद संकेत. आपण पाहू शकाल फायनल इथे रंगताना दिसते मीरा भाईंदर काँग्रेस चषक 2017. सन्माननीय माजी आमदार मुझफ्फर हुसेन साहेब आणि त्याचबरोबर आमचे डॉक्टर रोहिदास वासुदेव भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्या समोर. अंतिम क्षण आला या स्पर्धेचा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरमध्ये धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आले. 32-32 टू विन. 2 फलंदाज मैदानामध्ये गेलेत. कुणाल स्पोर्ट वाघबेळ टीमच्या दरम्यान 2 खेळाडू मैदानामध्ये जाऊन पोहोचलेत. मला वाटते पंकज आणि त्याच्याच बरोबर केतन. संतोष सिंग याच्याकडे जबाबदारी असेल गोलंदाजाची. पहिल्या पॉवर प्लेच्या सत्रामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल. टार्गेटचा विचार केला तर 32 काढायचे आहेत 3 ओव्हरमध्ये आणि संकेतने सांगितल्याप्रमाणे निश्चितच धावा याचे सेबल आहेत. त्याचबरोबर मी म्हणेन धावा डिपेंडेबल देखील आहेत. दोन्ही संघाचा निश्चितच विचार केलाच पाहिजे. सेकंड सत्रामध्ये आपण जाऊन पोहोचलोय, त्यामुळे महत्त्वपूर्ण मॅच आहे. ओंकारने अतिशय चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये साकारली. या मॅचमध्ये देखील त्याने 2 6 लगवलेत. त्यामध्ये एक MSG फेवरेट शॉट त्याने लगवला. हेलिकॉप्टर स्ट्रोक 6 धावांसाठी आणि खरोखर चांगलं चित्र पाहायला मिळालं. tenniscricket.in चं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांनी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. साता समुद्रा पलीकडे नेऊन पोहोचवली. आमचे 4 अंपायर
तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. रोहिदास भोईर साहेब डॉक्टर, तुमचं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. यावेळेला पहिल्याच बॉलवर प्रहार केला जातोय संतोष सिंगच्या विरुद्ध. मोठा हल्ला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर सैराट षटकार इथे लगवला गेलाय. चांगली बॅटिंग पहिल्याच बॉलवर इथे षटकाराने खातं उघडलं जात आहे. फलंदाज पंकजच्या बॅट मधून षटकार येतोय. टार्गेट आहे 32 धावांचा आणि पहिल्याच बॉलवर इथे षटकार मारून इरादे स्पष्ट केलेले आहेत. वेल बिगन इज हाफ डन. निश्चितच सुरुवात चांगली झाली, अर्ध काम फत्ते केलं मी म्हणेन या षटकाराने. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होते. यानंतर संतोष सिंग तयार, राऊंड विकेट. दुसरा चेंडू फुलटोस होता, कव्हरच्या वरून इथे खेळला गेलाय. चेंडू सीमारेषेलगत येतोय, आउटफील्ड फास्ट आणि इथे मात्र चौकार अडवला गेलाय. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर पंकजच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. पॉवर प्लेचा चांगला उपयोग केला जातोय. संतोष सिंगच्या विरुद्ध चढवलेला हा हल्ला मी म्हणेन एक मोठा प्रति हल्ला इथे केलाय. हल्ला तर चढवला होता ओंकार देसाईने, तर त्याच्या विरुद्ध प्रति हल्ला इथे केला जातोय पंकजच्या माध्यमातून. एक चांगली बाब आहे. पंकजला इथे ओपनिंग साठी पाचारण करण्यात आलंय आणि सलामीची जोडी घातक आहे या कुणाल स्पोर्ट वाघवीर टीमची. डावखुरा फलंदाज केतन पाटील मैदानामध्ये खेळतोय. केतनसाठी 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट रिंगणाच्या बाहेर. गोलंदाज तयार संतोष. यावेळेला बॅकफुटला गेला, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. एका धावेने खातं उघडतंय केतन याचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिलं दुहेरी घर पार करत असताना 10 धावा. 32 धावा करायच्यात, 22 धावांची आवश्यकता असेल. तुम्ही पाहू शकाल 18 चेंडूचा हा सामना आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक इथे चालू आहे पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 10 रन. आपण पाहू शकाल मीरा भाईंदर काँग्रेसच्या माध्यमातून या मीरा भाईंदर काँग्रेस चषकाचं आयोजन करण्यात आलंय. सन्माननीय माजी आमदार मुझफ्फर हुसेन साहेब यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्यांना साथ लाभली डॉक्टर रोहिदास भोईर साहेब, उपाध्यक्ष या नगरीचे काँग्रेसचे, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली. यावेळेला गॅपमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय, जज करेल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा. मला वाटतं किशन देवेंद्र तिथे होता. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पंकजच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 12 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. 20 धावांची अजूनही आवश्यकता असेल. बॉल असतील तुमच्याकडे 14 बॉल 20 रन हे समीकरण या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 20 धावा. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र येतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे मात्र थांबलाय. एकच धाव मिळेल पंकजला. संघाची धावसंख्या पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत फलकावर लागली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 धावा. या काँग्रेस चषकामधील अनेक आठवणी आम्ही घेऊन जाऊ. स्वप्नीलने अतिशय चांगलं कार्य केले या स्पर्धेसाठी. स्वप्नील भोईर, राई, त्याचबरोबर कार्याध्यक्ष कुमार भंडारी असतील व त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. यावेळेला गॅप मध्ये चेंडू जातोय आणि इथे मात्र चेंडू सीमारेषा पार. 4 रन. पंकजच्या बॅट मधून हा रिव्हर्स चौकार. केतनच्या बॅट मधून माफ करा.
दडपण आहे. ओंकार सातत्याने क्षेत्ररक्षण सजवतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय चेतन आणि केतन पाटील ही सध्या जोडी मैदानामध्ये आहे. पाहूया गोलंदाज तयार होतोय धर्मेंद्रने मात्र पहिल्याच बॉलवर इम्प्रेस केलंय आणि दोन्ही बंधू आहेत चेतन पाटील केतन पाटील. पाहूया कशा प्रकारची खेळी करतायत आपल्या टीमसाठी. आणि सध्या विचार केला तर पंकजचं चांगलं प्रदर्शन 12 धावा त्याने केल्या 5 बॉल फेस करत असताना. धर्मेंद्र कोहलिया पुन्हा एकदा तयार असेल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला एक चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र होताना दिसत नाही कारण वेगाने येतोय संतोष सिंग. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसरं षटक इथे चालू असताना टार्गेट आहे 32 धावांचं म्हणजे अजूनही 14 धावाची आवश्यकता असेल. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 10 बॉल 14 रन हे समीकरण या मॅचमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवलं जातंय केतनच्या विरुद्ध. एक आक्रमक खेळाडू आहे केतन. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया यांनी मात्र तळोजा नाईट स्पर्धेमध्ये साकारली होती पारगावच्या विरुद्ध खेळत असताना. सुरेख गोलंदाजी निश्चितच थोडंसं खाली राहिलं टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय कुठेतरी बॅटला देखील चाटलाय हा चेंडू. तोपर्यंत सिंगल मात्र मिळताना दिसते आणि एका धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. 19 रन. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडूमध्ये या 13 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागेल हा नियम आहे या स्पर्धेचा. पाहूया 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज धर्मेंद्र तयार आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याला बॅकफुटला गेलाय कट केलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. सिंगल मात्र मिळेल चेतनला. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थांबवलं जातंय केतन पाटीलच्या माध्यमातून. एकच रन इथे मात्र मिळते चेतनला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. 12 धावांची आवश्यकता असेल. 8 बॉलमध्ये 12 धावा हे समीकरण आहे. 8 बॉल 12 रन. 8 चेंडू आणि 12 धावा. दिनांक 27-28 ला तुम्ही आगरी कोळी समाज मंडळाच्या वतीने एक स्पर्धा पाहणार आहोत आपण पाचगणी महाबळेश्वर इथे. आणि त्या स्पर्धेमध्ये राई घोडबंदर नवघर खारीगाव शिंपोली कोपरी भाईंदरपाडा कासार वडवली ढोकाळे असे संघ खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतील. तत्पूर्वी एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली 21 वर. 21. 11 धावांची आवश्यकता असेल. 7 बॉल 11 रन. 7 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण. धर्मेंद्र यांनी मात्र इम्प्रेस केलं या ओव्हरमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत त्याने 5 बॉल टाकले. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर त्याने विकेट मिळवली होती. फलंदाज पंकजला त्याने LBWच्या रूपाने बाद केलं होतं. पाहूया शेवटचा बॉल धर्मेंद्रसाठी कसा ठरतोय. तर शेवटचा बॉल यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. गॅप मध्ये जातोय का आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जातात चेतनच्या माध्यमातून. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. येणार शेवटचं षटक असेल. 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. अजूनही 9. 6 चेंडू 9 धावा. फायनल मात्र रोमांचक होताना. डीजे